नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशन मध्ये। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की जॉब स्टेशन मार्फत आपण सरावपूर्व प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत। या अगोदर आपण मराठी या विषयाच्या जवळपास 10 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता। यानंतर आज आपण सुरू करत आहोत विषय इंग्रजी। आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही भरतीमध्ये 4 महत्त्वाचे विषय असतात, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान व अंकगणित आणि त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असेल। त्यातील महत्त्वाचा एक विषय असतो इंग्रजी, कारण तुमचा जवळपास सर्व पदांचा जो कट ऑफ ठरतो तो इंग्रजी या विषयावर ठरत असतो। मित्रांनो, जे लोक इंग्रजीमध्ये चांगला स्कोर करतात त्यांना नक्कीच चांगली संधी असते मित्रांनो। त्याचबरोबर म्हणूनच तुमच्यासाठी हा प्रश्नपत्रिका मी घेऊन आलेलो आहे। याचा मित्रांनो एकच उद्देश आहे, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीसाठी, त्याचबरोबर जे जिल्हा परिषद मार्फत गट क व गट ड पदांसाठी होत असेल, ज्यामध्ये शिपाई भरती असेल किंवा ड्रायव्हर पदांची भरती सुद्धा असेल, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हा फक्त हेतू तुम्हाला समजून जावं, हा फक्त हेतू आहे। चला तर मग मित्रांनो, आज आपण सुरू करू विषय इंग्रजी। या अगोदर आपण भाग 1 विषय मराठी बघितलेला आहे, तोही तुम्ही चेक करू शकता। आजपासून आपण प्रश्नसंच पहिला बघणार आहोत, जवळपास 10 प्रश्नसंच इंग्रजी या विषयात सुद्धा बघणार आहोत। नक्कीच इंग्रजी तुम्हाला यानंतर समजून जाईल की कशा प्रकारचे शब्द असतात, त्यामुळे सोपं झाल्यासारखं नक्कीच तुम्हाला यामध्ये वाटणार आहे मित्रांनो। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा असाल, नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण महाभरतीची ऑनलाईन आपण तयारी आपल्या चॅनल मार्फत करून घेत आहोत। तर बघा मित्रांनो, जी विषय आहे तो इंग्रजी आहे मित्रांनो। आजचा विषय सांगितल्याप्रमाणे त्याचे पहिले 5 प्रश्न बघा इंग्लिश या विषयाचे। तुम्हाला यूज ऑफ करेक्ट आर्टिकल्स या ठिकाणी वापरायचे आहेत, जे फिल इन द ब्लँक्स करायचे तुम्हाला। डॅश हॉनेस्टी इज डॅश बेस्ट पॉलिसी, यामध्ये यूज ऑफ करेक्ट आर्टिकल्स द्यायचे आहेत। ऑप्शन बघा, पहिला आहे द अ, दुसरा आहे नो आर्टिकल द, तिसरा आहे द की चौथा आहे नो आर्टिकल नो आर्टिकल। यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे 4, यापैकी एक उत्तर तुम्हाला फिक्स करायचं आहे। जवळपास मित्रांनो आपण 25 क्वेश्चन बघणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील। नंबर ऑफ क्वेश्चन किती तुमचे करेक्ट आलेले हे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं 2 न व त्याचा स्कोर करायचा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये। नक्कीच मित्रांनो, यामध्ये तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे। 27वा प्रश्न बघा मित्रांनो, 27 ते 28 सांगितलेलं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फॉलोइंग आयडम्स फ्रेजेस। यामध्ये आयडम्स फ्रेजेसचा जे मिनिंग आहे ते ओळखायचं तुम्हाला 27 आणि 28 क्वेश्चन मध्ये। त्यामुळे 27वा क्वेश्चन बघा, ऍट द 11th फ्लो आवर म्हणजे याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगायचा आहे। ऍट लेट नाईट, आफ्टर इनएव्हिटेबल हॅज हॅपन, ऍट द लास्ट मुवमेंट की जस्ट बिफोर द नेक्स्ट डे। त्यानंतर बघा 28वा प्रश्न, बिटवीन स्कायला अँड चेरी बिल्ड्स, यामध्ये काय उत्तर येतं ते तुम्हाला ओळखायचं आहे। ऑप्शन बघायचं, ऑन अ व्हेरी नॅरो पाथ, बिटवीन 2 ग्रेट डिफिकल्टीज, बिटवीन 1 गुड चॉईस अँड 1 बॅड चॉईस, बिटवीन 2 गुड चॉईसेस। त्यानंतर बघा मित्रांनो 29वा प्रश्न आहे, पॅनाक्सिया मीन्स काय, याचा अर्थ होतो ते तुम्हाला सांगायचा आहे। पॅनाक्सियाचा रेमेडी फॉर ऑल डिजीजेस, ब्युटिफुल लँडस्केप, युनिव्हर्सल ट्रूथ की व्हेरी बिग। आणि 30वा प्रश्न बघा, वी कॉंग्रॅच्युलेट हिम डॅश ऑन हिज सक्सेस। याचा अर्थ तुम्हाला वाक्य समजल्यावर मित्रांनो वाचूनच येईल की याचा उत्तर आहे ऑन। हे वाक्य मित्रांनो वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल। यूज द करेक्ट प्रिपोजिशन, याचा मे बी ऑप्शन आपण उत्तर मे बी 1 आहे मित्रांनो, आपण चेक करूया। 26व्याचं उत्तर बघा मित्रांनो, दुसरा नो आर्टिकल द, या ठिकाणी कोणतंच आर्टिकल येणार नाही, मात्र या ठिकाणी येईल द हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। 27व्याचं उत्तर बघा 3 आहे मित्रांनो, 11th आवरचा अर्थ आहे ऍट द लास्ट मुवमेंट। 28व्याचं उत्तर आहे 2, बिटवीन 2 ग्रेट डिफिकल्टीज, याचं उत्तर होतं मित्रांनो ह्या आयडमचं। 29 म्हणजे पॅनेसिया मीन्स रेमेडी फॉर ऑल डिजीजेस, हे महत्वाचं आहे बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवा। आणि 30व्याचं सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, ऑन वी कॉंग्रॅच्युलेट हिम ऑन हिज सक्सेस, यूज द करेक्ट प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला वापरायचं होतं। त्यानंतर पुढचे 5 प्रश्न बघा मित्रांनो, 31वा प्रश्न बघा, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया, मेक पॉझिटिव्ह तुम्हाला करायचं आहे। यामध्ये ऑप्शन बघा, द गंगा इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया, द गंगा इज द लॉंगेस्ट ऑफ ऑल रिव्हर्स इन इंडिया, नो रिव्हर इन इंडिया इज लॉंगर दॅन द गंगा, की चौथा ऑप्शन आहे नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज द गंगा। 32वा प्रश्न बघा मित्रांनो, 32वा प्रश्न मी विचारले, ॲज डॅश MP मिस्टर पाटील हॅज डन व्हेरी गुड थिंग्स फॉर पीपल, यूज द करेक्ट आर्टिकल। या ठिकाणी सुद्धा आर्टिकल वापरायचा आहे, ज्यामध्ये ऑप्शन आहेत ए अँड द की नो आर्टिकल। 33वा प्रश्न बघा मित्रांनो, विच स्टेटमेंट हॅज करेक्ट यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स। पंक्च्युएशन मार्क्स या ठिकाणी कशा प्रकारे वापरलेले आहेत व करेक्ट कुठे वापरलेले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। नो कॉमा आय सेड कॉमा आय डोंट वॉन्ट अ बास्केट। त्यानंतर बघा दुसरा ऑप्शन आहे नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट। या ठिकाणी तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघितला तर डोंटला तुम्ही इथं बघितला तर त्याने मार्क दिलेला नाही, त्यामुळे मे बी ऑप्शन पहिला चुकीचा असू शकतो। आपल्याला या ठिकाणी करेक्ट शोधायचा आहे मित्रांनो। तिसरा बघा नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट, आणि चौथा बघा नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट। या चारही वाक्य सेम आहेत मित्रांनो, फक्त पंक्च्युएशन मार्क कुठल्या ठिकाणी करेक्ट आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे।
34वा प्रश्न बघा मित्रांनो, 34वा प्रश्न काय आहे? ॲट एन अर्ली एज ही मेड हिज मार्क ॲज अ केमिस्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड? अंडरलाईन वर्डचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे, जे केलेला आहे ते. मेड केमिकल मार्क, वॉज यंग बॉय, डिस्टिंग्विश्ड हिमसेल्फ की टूक अ फर्म स्टँड. त्यानंतर बघा 35वा प्रश्न आहे, डॉग बीच टॅगचा अर्थ काय होईल ते तुम्हाला सांगायचं आहे. हेफर, मेयर, यू की डो. याचे उत्तर बघा मित्रांनो, 31व्याचं उत्तर आहे पॉझिटिव्ह करायचं होतं तुम्हाला वाक्य. चौथं, नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज द गंगा. 32व्याचं उत्तर आहे मित्रांनो, दोन. अँड तुम्ही या ठिकाणी प्रिपोजिशन वापरणार आहे करेक्ट. जे आर्टिकल असणार आहे ते ॲज अँड MP मिस्टर पाटील हॅज डन मेनी गुड थिंग्स फॉर पीपल. 32व्याचं उत्तर हे होतं मित्रांनो. 33व्याचं बघा मित्रांनो उत्तर आहे एक. नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. हे करेक्ट पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी वापरलेला आहे. 34व्याचं उत्तर बघा एक आहे मित्रांनो, मेड अ केमिकल मार्क ॲज अ केमिस्ट. आणि 35चं उत्तर बघा 4 येत आहे मित्रांनो. डॉग बीच टॅगचा डो हा येत आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन मित्रांनो, 36वा क्वेश्चन बघा, देअर इज अ व्ह्यू पॉइंट हाय ऑन द हिल. यामध्ये करेक्ट प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. परत एकदा वाचल्यावर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. मे बी याचं आन्सर ऑन असेल. आपण पाहणारच आहोत. 37वा बघा मित्रांनो, 37वा बघा मित्रांनो, हॅव यू डॅश दिस बुक यूज प्रॉपर पास्ट पार्टिक्युलर फॉर्म ऑफ द वर्ब. रीड. रीडचा या ठिकाणी तुम्हाला पास्ट पार्टिक्युलर टोटल मित्रांनो या ठिकाणी वापरायचा आहे. करेक्ट. रीड, रीडिंग की रीड. हा 37वा प्रश्न आहे मित्रांनो. 38वा प्रश्न बघा, मी पत्र लिहिलेले होते. ट्रान्सलेट इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. आय हॅड रिटन अ लेटर, आय वॉज रिटन अ लेटर, आय हॅड रोट अ लेटर, आय हॅड बीन रिटन अ लेटर. यामध्ये कोणता ऑप्शन बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. 39वा शब्द बघा मित्रांनो, प्रश्न बघा, व्हाय आर वी हिअर आस्क अ बॉय टू हिज मदर. मेक इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे बघा या वाक्याचं तुम्हाला. अ बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर हिअर. हे पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन बघा, अ बॉय आस्क टू हिज मदर व्हाय दे वेअर देअर. त्यानंतर बघा तिसरा ऑप्शन, बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर देअर. आणि चौथा ऑप्शन बघा, बॉय आस्क टू हिज मदर व्हाय वी वेअर देअर. त्यानंतर बघा 40वा जो क्वेश्चन आहे त्याचा काय बघा, जो वी हॅवन मेड बिफोर डॅश यूज क्वेश्चन टॅग वापरायचा आहे या ठिकाणी. हॅवंट वी, हॅव नॉट वी, हॅव वी की हॅव वी मेड. याची उत्तरे बघा मित्रांनो. 36व्याचं उत्तर आहे एक. ऑन सांगितल्याप्रमाणे मित्रांनो वाक्य वाचल्यावर तुम्हाला समजून जाईल. 37व्याचं उत्तर आहे 4. रीड. 38व्याचं उत्तर बघा, मी पत्र लिहिलेले होते. त्याचं करेक्ट आहे आय हॅड रिटन अ लेटर. 39व्याचं उत्तर आहे 3. बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर देअर. हे करेक्ट मित्रांनो होईल इनडायरेक्ट स्पीच दिलेल्या वरती दिलेल्या वाक्याचं. आणि 40व्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. हॅव वी. कारण इथं मित्रांनो ऑलरेडी निगेटिव्ह वापरलेलं आहे, त्यामुळे इथं वापरताना तुम्हाला पॉझिटिव्ह वापरायचं आहे. त्यामुळे नॉट या ठिकाणी येणार नाही आहे. हॅव वी हा ऑप्शन होऊन जाईल. त्यानंतर बघा मित्रांनो 41वा प्रश्न आहे बघा, द फूड वॉज व्हेरी हॉट वी कुड नॉट इट इट. रीराईट युजिंग टू वापरून तुम्हाला या ठिकाणी हे वाक्य परत लिहायचं आहे, ज्यामध्ये वेगवेगळे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर बघा 42वा क्वेश्चन आहे, वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जिओग्राफी. रीराईट युजिंग प्रिफर वापरून तुम्हाला या ठिकाणी हे वाक्य परत एकदा लिहायचं आहे. 43वा प्रश्न बघा मित्रांनो, देअर आय सॉ व्हेरी ओल्ड मॅन मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी याचं तयार करायचं आहे. त्यामध्ये ऑप्शन बघा, देअर आय सॉ मॅन हु वॉज व्हेरी ओल्ड, देअर आय सॉ मॅन ही वॉज व्हेरी ओल्ड, देअर आय सॉ सीइंग अ मॅन हु वॉज व्हेरी ओल्ड, आय वॉज देअर अ मॅन अँड ही वॉज व्हेरी ओल्ड. यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता आहे तुम्हाला या दिलेल्या वाक्याचं ते ओळखायचं आहे. 44वा प्रश्न बघा मित्रांनो, मधु सेड टू मीना वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर मेक इनडायरेक्ट स्पीच. अगेन इनडायरेक्ट स्पीच यामध्ये तुम्हाला करायचं आहे. 4 वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आपण उत्तर बघताना ज्याचे काय ऑप्शन आहेत ते चेक करूया. आणि सिनोनिम ऑफ द कंप्रेहेंड इज, कंप्रेहेंडचा सिनोनिम काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. होल, अंडरस्टँड, होलिस्टिक की कॉम्पेल. याची उत्तरे बघा मित्रांनो, द फूड वॉज व्हेरी हॉट वी कुड नॉट इट इट रीराईट युजिंग टू. याचं उत्तर कसं लिहाल तुम्ही? याचा ऑप्शन आहे 2. द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू इट. त्यानंतर बघा 42वा जो ऑप्शन आहे मित्रांनो 1. वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जिओग्राफी. प्रिफर वापरून तुम्हाला परत लिहायचं आहे. त्याचं बघा, वी प्रिफर जिओग्राफी टू हिस्ट्री हे ऑप्शन होईल. 43चं उत्तर आहे 1 मित्रांनो, देअर आय सॉ व्हेरी ओल्ड मॅन. कॉम्प्लेक्स सेंटेन्स याचं असं होईल बघा, देअर आय सॉ मॅन हु वॉज व्हेरी ओल्ड. त्यानंतर बघा 44चं उत्तर आहे 4. याचा इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे. इनडायरेक्ट स्पीच कशा प्रकारे होईल बघा, मधु टोल्ड मीना टू वर्क हार्ड इफ शी वॉन्टेड टू बिकम अ लीडर. या वाक्याचं वर दिलेलं आहे अशा प्रकारचं इनडायरेक्ट स्पीच होणार आहे. आणि 85चं उत्तर बघा 2 होईल. सिनोनिम ऑफ द कंप्रेहेंड इज अंडरस्टँड. कंप्रेहेंडचा जो समानार्थी शब्द आहे तो अंडरस्टँड या प्रकारे होईल. त्यानंतर बघा मित्रांनो शेवटचे 5 प्रश्न, आपण जवळपास 20 प्रश्न बघितलेले आहेत. शेवटचे 5 प्रश्न बघा, सिनोनिम ऑफ द स्लॅन्डर. स्लॅन्डरचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन बघा, डिफेमेशन, स्लिम, नॅरो की रेप्टाईल.
त्यानंतर बघा 47वा प्रश्न आहे अँटोनिम ऑफ सर्वंट इज, याचा विरुद्धार्थी सर्वंटचा तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा ऑप्शन गव्हर्नमेंट, ओनर, मास्टर की पिऊन. त्यानंतर बघा 48 ते 50 आयडेंटिफाय करेक्टली स्पेल वर्ड, 48 ते 50 मध्ये तुम्हाला करेक्ट स्पेल केलेला वर्ड ओळखायचा आहे. ऍड्रेस, ऍड्रेस, ऍड्रेस की ऍड्रेस, ऑप्शन मे बी पहिला असेल या ठिकाणी. बघूया आपण मित्रांनो उत्तराचं. 49 बघा सुपरिटेंडंट, सुपरिटेंडंट की सुपरिंटेंडंट या 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये कोणता बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि 50 बघा कॉंग्रॅच्युलेशन मे बी आहे, कॉंग्रॅच्युलेशन लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बघता समजून जाईल की हा ऑप्शन मे बी बरोबर आहे. याची उत्तरे बघा मित्रांनो. 46 स्लँडरचा समानार्थी शब्द आहे 1 डिफेमेशन, 47 सांगितल्याप्रमाणे याचा अँटोनिम आहे सर्वंटचा 3 मास्टर. त्यानंतर बघा 48 ते आपल्याला 50 करेक्टली स्पेल वर्ड शोधायचे होते, ज्यामध्ये 48 सांगितल्याप्रमाणे ऍड्रेस तुम्हाला बघितल्यावर समजून जाईल. त्यानंतर बघा 49चा सुपरिंटेंडंट हा होतो 4था आणि 50वा सांगितल्याप्रमाणे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला या ठिकाणी बघितल्याप्रमाणे मित्रांनो समजून जाईल काय आहे तो. तर मित्रांनो आजचे 25 प्रश्न हे होते इंग्रजी या विषयाचे या अगोदर विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधले. नक्कीच मित्रांनो हे तुम्हाला खूप फायद्याचं होईल जर तुम्ही महाभरती 2019 साठी तयारी करत असाल. त्यामुळे मित्रांनो नक्कीच याबद्दल काही डाऊट असतील किंवा तुमचे काही रिक्वायरमेंट असतील त्यानुसार तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर महाभरती जर ऑनलाईन तुम्हाला प्रिपरेशन हवे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.